नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी, जाळीदार आणि खमंग ढोकळा, तोही अगदी कमी वेळात. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा हाच ढोकळा बनवाल. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी चाळलेलं बेसन, 1.5 वाटी पाणी, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस किंवा आंबट दही, 1 चमचा तेल, 1 पाकीट इनो. सर्वप्रथम छान असं हे पीठ चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हिंग, हळद, साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार, आणि तेल 1 पळीभर. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि 1.5 वाटी आपण पीठ घेतलं होतं, त्याच्यात आपण 1.5 वाटीच पाणी टाकणार आहोत. छान अशी ही कन्सिस्टन्सी होईल. भांड्यात बेसन घ्या, त्यात हिंग, हळद, साखर, मीठ, लिंबाचा रस, तेल घाला आणि हळूवार पाणी घालत गुठळ्या न राहता एकसारखं बॅटर तयार करा. हे मिश्रण 10 मिनिटं झाकून विश्रांतीला ठेवायचं आहे. छान असं मिक्स करून छान असं याप्रमाणे मिक्स करायचं बॅटर. आणि याला आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एका भांड्याला ऑइल ग्रीसिंग करून ठेवूया आणि आपण चटणीची तयारी करूया तोपर्यंत. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर फ्रेंड्स, 10 मिनिटांनंतर हे बॅटर आपण बघूया. ते छान असं पुन्हा त्याला आपण छान असं मिक्स करूया. आणि ह्याच बॅटरमध्ये आपण एक इनोचं पॅकेट टाकणार आहोत आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि छान असं हलक्या हाताने मिक्स करूया. हा आपला ढोकळा लगेच तयार होतो. आता हे लगेच मिश्रण तयार केलेलं भांड्यात होता आणि गरम वाफेवर 20 मिनिटं वाफून घेऊया. ढोकळा तयार होत असताना छानशी फोडणी बनवून घेऊया साईडला. तोपर्यंत आपण एक चटणीची तयारी करूया. कोथिंबीर घेऊया, कैरी, मिरच्या चवीप्रमाणे, लसूण छान असं ग्राइंड करून घेऊया. ही चटणी खूप छान लागते चवीला, नक्की ट्राय करून बघा. ही चटणी करताना ताजी कोथिंबीर आणि पुदिना वापरल्यास चव आणि रंग दोन्ही छान येतात. गोड आंबा किंवा थोडी साखर घातल्यास चटणीची चव अधिक संतुलित होते. लिंबाचा रस शेवटी, त्यामुळे चटणीचा छान असा हिरवा रंग टिकून राहतो. आपला ढोकळा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. ढोकळा हा आपला छान तयार झाला आहे. ढोकळा तयार झाला आहे की नाही त्यासाठी आपण एक छान अशी सुरी त्याच्यामध्ये टाकूया. आणि जर सुरीला जर बॅटर चिटकलं नाही तर आपला ढोकळा तयार झाला आहे. आपण अजून थोडा वेळ शिजू देऊया. तोपर्यंत चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया. ही छान आपली चटणी तयार झालेली आहे. छान याच्यात मीठ ॲड करूया चवीप्रमाणे. लिंबाचा रस शेवटी घाला, त्यामुळे चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो. चटणी जास्त पातळ करू नका, घट्टसर ठेवल्यास ढोकळ्यासोबत अधिक छान लागते. थोडीशी साखर ॲड करूया. वाटताना बर्फाचा तुकडा किंवा थंड पाणी वापरल्यास चटणीचा रंग ताजा राहतो. तेल गरम करून घ्या कडकडीत, त्याच्यात मोहरी, जिरे टाकून छान असा तडका देऊया. खूप छान चव लागते. ही चटणी बनवल्यानंतर 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवावी, तर तिची चव अजून संतुलित राहते आणि खुलते. छान अशी मिक्स करून घेऊया. आणि आपला आता ढोकळा बघूया आपण. आणि 20 मिनिटानंतर आता हा ढोकळा शिजला आहे की नाही ते पाहूया. यासाठी एक सुरी किंवा तूथपिकने मधोमध टोचून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर समजा आपला ढोकळा अगदी परफेक्ट शिजला आहे. आणि जर मिश्रण चिकटलं तर अजून 2 ते 3 मिनिटं वाफू द्या सांगितल्याप्रमाणे. बघा की आता आपल्या ढोकळ्याची चव आणखीन खुलवण्यासाठी करूया मस्त फोडणी. कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेऊया. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे मोहरी, जिरं,
1 चमचा जिरे, त्यात आपण ॲड करणार आहोत आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, पांढरे तीळ, व्हाईट सेसमी सीड्स. छान आपली मोहरी, जिरे आणि व्हाईट तिळाची अशी फोडणी बसल्यास त्याच्यामध्ये आपण ॲड करूया ग्रीन चिलीज, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकूया खूप सारा. फोडणीचा हा सुगंध आला की त्यात पाणी आणि साखर घालून छान अशी उकळी आणूया. ही गरमागरम फोडणी ढोकळ्यावर समान याच्यात आपण टाकणार आहोत. एक वेगळी तुम्हाला पद्धत सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि याच्यामध्ये आपण ओतणार आहोत थोडंसं पाणी आणि साखर. याला छान अशी उकळी येऊ द्यायची. या फोडणीमुळे ढोकळ्याच्या तुकड्यात फोडणीचा स्वाद मुरतो आणि ढोकळा अधिक मऊ आणि रसदार खमंग लागतो. आपला ढोकळा तयार झाला आहे. आपण 5 मिनिटं बाजूला ठेवला होता. छान असा ढोकळा काढून घ्यायचा भांड्यात. बघा किती सुंदर जाळीदार आणि स्पॉन्जीस टेक्स्चर आलंय आणि थोडं थंड झाल्यामुळे कापताना तुकडे अगदी छान होतात. हा आपला ढोकळा तयार आहे ऑलमोस्ट. आणि एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवत आहे, तर बघा. आता या फोडणी आपण पाणी घेऊन तो ढोकळा ॲज इट इज पाण्यात ठेवूया. ही गरमागरम फोडणी आपल्या ढोकळ्यावर छान अशी मुरते आणि प्रत्येक तुकड्यात फोडणीचा स्वाद छान मुरतो आणि हा ढोकळा अगदी मऊ, रसदार आणि खमंग लागतो. फोडणी गरम असतानाच ढोकळ्यावर घाला, म्हणजे ती पूर्णपणे आतपर्यंत मुरते आणि प्रत्येक घास अधिक स्वादिष्ट लागतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.